आज आपण थायरॉइड या संदर्भात थोडंसं बोलणार आहोत. तर या संदर्भातली पेशंटचं पहिल्यांदा आपण एक फीडबॅक बघूया. रश्मी डोंगरे, वय वर्ष 39, पुण्यावरून आपल्याकडे ज्यावेळेस आल्या होत्या त्यावेळेस त्यांची थायरॉइडची लेवल वाढलेली होती, ती 6च्या पुढे गेलेली होती. त्यामुळे स्लगिशनेस, सर्व अंगावर सूज, वाढलेलं वजन, या गोष्टी काही त्यांच्या कोणत्या गोष्टीने कमी होत नव्हत्या. परंतु ज्यावेळेस थायरॉइडचा आपण बेस समजतो त्यावेळेसच खरी याची ट्रीटमेंटमध्ये मूळ गाभ्यापर्यंत गेलं तर आजार कसा बरा होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. वजन जे त्यांचं होतं त्यावेळेस साधारणपणे 64 किलोपर्यंत वजन होतं आणि त्यांची थायरॉइडची लेवल ही 6च्या पुढे गेलेली होती. त्यांनी काही थायरॉइडची कोणतीही ॲलोपॅथीची गोळी चालू केलेली नव्हती. परंतु ज्यावेळेस ते आपल्याकडे आल्या त्यावेळेस त्यांची हिस्ट्री घेतल्यानंतर थायरॉइडच्या बेसिक पातळीमध्ये ज्यावेळेस आपण गेलो त्यावेळेस त्याचं मूळ रूट कॉज आपण शोधून त्याच्यावर ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केला. आजकाल पाहायला गेलं तर प्रत्येक घराघरामध्ये थायरॉइडच्या गोळ्या घेताना आपल्याला लोक दिसतात. त्यातली त्यात महिलांमध्ये तर थायरॉइडचं प्रमाण जास्त आहे, कारण महिलांमध्ये हार्मोनल थायरॉइड हा एक बेसिकली हार्मोन आहे आणि हार्मोनल इम्बॅलन्सचं प्रमाण महिलांमध्ये हे जास्त प्रमाणात सापडतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या की 5-5, 10-10 वर्ष गोळ्या घेऊन सुद्धा त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते कमी होत नाहीये. त्याचं वजन कमी होत नाहीये, त्याचं डायजेशन नीट होत नाहीये, त्याचे मूड स्विंग्स कमी होत नाहीये, त्याचे केस गळणं असेल, नखे खराब होणं असेल, त्याची स्किन डल होणं असेल किंवा पिरियड्स अनियमितता असेल किंवा इन्फर्टिलिटी असेल, हे सर्व जे सिम्पटम्स आहेत आपल्याला हे कमी झालेले हे फारसे पाहायला मिळत नाहीत. पण हे जे सिम्पटम्स आहेत हे सिम्पटम्स सर्व चालूच राहतात आणि गोळ्यांचा डोस मात्र जो आहे तो 25चा 50, 50चा 75, 150 असा चालू राहतो. आपण प्रत्येक वेळी हा प्रश्न प्रत्येक आपल्याला वाटायला पाहिजे की मी गोळी घेतोय तर मग हे जे सिम्पटम्स आहेत ते कमी का होत नाहीये, ते सिम्पटम्स का आहे. खरं सांगायचं 90% लोक हा प्रश्नच विचारत नाही, मग आयुष्यभर हे गोळ्यांवर राहतात. थायरॉइड हा नेमकी प्रॉब्लेम काय आहे. आपल्या शरीरामध्ये थायरॉइड ग्रंथी जी आहे ते T3 आणि T4 हे 2 हार्मोन्स तयार करते. हे हार्मोन्स आपल्या शरीरासाठी प्रचंड महत्वाचे असतात. आपल्या शरीराचं ते मेटाबॉलिझम सुधारवतात, ब्रेन डेव्हलपमेंट असेल, हार्ट फंक्शन असेल, मसल स्ट्रेंथ असेल, बोनची डेन्सिटी असेल किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे आपले पिरियड्स आणि फर्टिलिटी मध्ये हे हार्मोन्स अत्यंत महत्वाचे असतात. मग प्रॉब्लेम कुठे सुरू होतो. आपण जी गोळी घेतो जी T4 थायरॉक्सिनची जी गोळी असते, पण शरीराला याचा उपयोग होण्यासाठी T4चं T3 मध्ये कन्व्हर्जन होणं हे अत्यंत महत्वाचं असतं. हे कन्व्हर्जन मुख्यतः 3 ठिकाणी होतं. पहिलं होतं लिव्हर मध्ये 40 to 60%, किडनी मध्ये आणि सर्वात महत्वाचं गट म्हणजे पचन संस्थेमध्ये याचं कन्व्हर्जन होतं. आता गेम इथंच बदलतो. जर तुम्हाला फॅटी लिव्हर असेल, तुमचं किडनी फंक्शन कमी असेल, तुमचा गट हेल्थ असेल, पोटात गॅस होणं, पोट साफ न होणं, पित्त होणं, ब्लोटिंग होणं, हे जर प्रॉब्लेम्स असतील तर T4चं T3 मध्ये कन्व्हर्जन नीट होतच नाही. म्हणजे काय, गोळी तुम्ही घेताय पण त्या गोळीचा शरीराला काही उपयोग होत नाही, म्हणून डोस वाढत जातो आणि सिम्पटम सुद्धा वाढत जातात. आणि एक महत्वाचा मुद्दा की T4चं T3 कन्व्हर्जन मध्ये एक एन्झाईम लागतं आणि हा एन्झाईम तयार होण्यासाठी आपल्या शरीराला सेलेनियम आणि झिंक हे 2 महत्वाचे घटक जर असतील तरच हे कन्व्हर्जन होतं. आणि हे जर घटक कमी असतील तर हे कन्व्हर्जन थांबतं. म्हणजेच काय, रूट कॉज काय आहे. बहुतेक लोकांमध्ये थायरॉइड हा प्रॉब्लेम एकटा येतच नाही. हा एक मेटाबॉलिक सिंड्रोम आहे. त्याच्यामध्ये हाय लेवल ऑफ इन्शुलिन असेल, वेट गेन असेल, बेली फॅट म्हणजे पोट वाढलेली चरबी असेल, फॅटी लिव्हर असेल, हे सगळं कशामुळे होतं तर रिपीटेडली इटिंग जे वारंवार खाणं जे आहे या पदार्थामुळे हे इन्शुलिनचं प्रमाण वाढलं जातं. आता एक महत्वाची गोष्ट आहे, या सर्वांमध्ये TPO अँटीबॉडी टेस्ट अत्यंत महत्वाची असते. सुरुवातीला जर TPO वाढलेला असेल, साधारण 200 ते 600 पर्यंत त्याची रेंज असते, तर योग्य ट्रीटमेंटने ती कमी होऊ शकतं. पण ते खूपच वाढलं असेल, 1000च्या पेक्षा जास्त झालं असेल तर थायरॉइड ग्लॅन्ड ही डॅमेज होऊ शकते. मग आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात. मग काय करायचं, फक्त गोळ्या खाऊन थांबू नका, त्याच्या रूट कॉज पर्यंत जा. लिव्हर असेल, गट असेल, किडनी असेल, यांची हेल्थ सुधारा, इन्शुलिन कंट्रोल करा,
सेलिनियम आणि झिंक बॅलन्स ठेवा, योग्य वेळी योग्य टेस्ट म्हणजे टिपो सारखे टेस्ट करा, आणि सर्वात शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे थायरॉइड हा फक्त गोळ्यांचा आजार नाही, तर हा एक लाईफस्टाईल मेटाबॉलिझमचा आजार आहे. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन घेतलं, निश्चितच या रश्मी डोंगरे या पेशंटचा जसा रिपोर्ट कुठलीही ॲलोपॅथीची गोळी न घेता 6च आपण ते 4.1 वर त्याचा रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे आणि सर्व असणारे सिम्पटम्स कमी झालेले आहे. 64 किलो वजनाचं फक्त 59 किलो म्हणजे 5 किलो वजन कमी झाल्यानंतर त्यांचे सर्व थायरॉइडचे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत. धन्यवाद.